चुकीच्या सवयी कुठल्या कुठल्या आहेत की ज्या डोळा तुमचा डॅमेज करतायत? खरं तर थोडं ऐकायलाही घाण वाटतं आपल्याला, पण सांगायला हरकत नाही, कारण ती गरजेची गोष्ट आहे. काही लोकांना नाकात सतत बोट घालायची सवय असते किंवा नाकातले केस उपटायची सवय असते. असं करणाऱ्या लोकांना त्यांची अस्ती दृष्टी कमी व्हायला लागते किंवा दात टोकरायची सवय आहे. बऱ्याचदा कसं होतं, ते फटीत अडकलेली घाण असते. खातानाच आपण त्या पद्धतीनं खायला पाहिजे किंवा कॅप्तेन बसून घेणं अपेक्षित आहे. पण दरवेळेला आणि किंवा काही लोकांना काहीच नाही प्रॉब्लेम, पण ती सवय असते. जसं कानात बोट घालायची सवय आहे, जसं नाकात बोट घालायची सवय आहे, तसं ते काडी घ्यायची आणि ते एकदम ना ते दात टोकरत बसायची, अशी ती गंमत करत बसतात. ही जी लोकं करतात त्यांच्या डोळ्यावरती दृष्टीच्या हिशोबानं खूप मेजर इम्पॅक्ट येतो आणि हे करून ज्यांची दृष्टी गेली त्याला आणता येत नाही परत. ती गेली की गेली. हे नासा डॅमेज करणाऱ्या गोष्टी आहेत. मग आता हे म्हटलं की लगेच आधुनिक शास्त्राचे लोक उठून उभी राहतात आणि सांगतात हे कुठं प्रूव्ह झाली दाखवा. आलं का लक्षात? अशी गंमत होते. त्यामुळे हे सांगणे अवघड होऊन बसतं. पण ज्या लोकांना ह्या गोष्टीची सवय आहे त्यांना भविष्यात दृष्टी कमी होते, नसा खराब होतात हे दिसतं आणि त्याचा परिणाम लॉंग टर्म आपल्याला भोगायला लागतो.